पुढच्या टायमिंग पासून कन्फर्म तिकीट. एसी डब्याची तिकीट आहे. एसी लहानपणीचे दिवस आठवले ना. काल खेळता खेळता आमची बॅट पण तुटलेली आहे. बॅटीचे 3 तुकडे झालेले. इथे ॲम्प्लिफायरची तयारी करतात पण चालू एकाला पण नाही होत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत कर्जतच्या चव्हाण ॲग्रो फार्मकडे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या धमाल प्रवासाला. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कुकरे म्हणजेच रॉयल पत्ता परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. गर्दी होती काय गर्दी कशी आहे? गाडी परवडते का? कन्फर्म तिकीट काढणार. पुढच्या टायमिंग पासून कन्फर्म तिकीट. एसी डब्याची तिकीट आहे. एसी अक्षय कसं वाटतंय? थांब जरा चालू केलंय काही नाही. बोला त्याला झोपवलं आम्ही. खूप मोठा टास्क होता त्याला झोपवलं. मग कसं झोपलंय ट्रेन मध्ये. आणि आता आमचा ब्लॉग बनवचा काय ब्लॉग. ही मम्मा ही मम्मा ही झोपलेली असते. बाय बाय. ही मम्मा आहे, ही मावशी आहे आणि ही दोन माझी मुलं आहे. बाय बाय. बाबू बाय कर. भाई तू पण आला आता माझ्या ब्लॉगमध्ये. एक नंबर. कुठं आलो आपण आता? आपण चाललो आता कर्जतला. फार्म हाऊसला. फार्म हाऊस नाव आहे रे. फार्म हाऊसचं नाव काय कोणाला माहिती आहे? ॲग्रो फार्म चव्हाण. हां असं काहीतरी आहे. असंच काहीतरी आहे, बघू आपण आता. आणि आता अशी रेल्वे पटरी क्रॉस करायची. जीव धोक्यात टाकून रेल्वे पटरी क्रॉस केलेली आहे. किरण्या कसं वाटतंय रेल्वे पटरी क्रॉस करून? एवढी आहे भाई, हे 10 रुपये येतील. 10-15 रुपये. सध्या हरी कर्जत स्टेशनला उतरलो आम्ही आणि तिथून थोडं पुढे 2 ते 5 मिनिटं काहीतरी चालत आलो आणि तिथून 6 सीटर पकडली. 6 सीटरमध्ये टोटल आम्ही किती 1 2 3 4 5 6 7 आणि काकांना पकडून 8, टोटल 8 अशी माणसं आहोत. आणि हा 6 सीटरची टोटल कॉस्ट 300 रुपये पडले आम्हाला. आणि हा आम्हाला काहीसा थोडा पुढे गेल्यावर आम्हाला काहीसा ऑफ रोड लागलेला. ठीक आहे, नॉर्मल ठीक आहे, जास्त पण एवढा काही खास नव्हता. म्हणजे सगळा रस्ता खराब झालेला तो. म्हणजे पाहिजे असं काहीतरी पाहिजे, नवीन बघायला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही येणार. आणि भाई ते वातावरण होतं ना ते म्हणजे एकदम रानातलं जंगलातलं. भाई असं वाटत होतं जंगल सफारीला चाललोय आपण कुठेतरी. ते एक भारी होतं, त्यात खूप मजा आली. गेटमधून एंट्री मारली की हा आपल्याला पहिला मेन एंट्रन्स लागतो. अरे ह्या ब्रिजचं नाव काय ठेवलात तुम्ही? हावडा ब्रिज. हवलोय खोलय हो हावडा ब्रिज. हे आंबे धरतात नाही. मोहर आलाय थोडा त्यातले त्यात. किती माळ्याची बिल्डिंग आहे टोटल? 2 माळ्याची आहे. आणि इथला स्विमिंग पूल कसा आहे? लहान पोरांसाठी पण आहे की? लहान पोरांसाठी पण आहे. ओके, 3 आहेत टोटल. 3 आहेत टोटल. तिसरा एक वरती आहे. अच्छा, इथे 2 आहेत. इथे 2 आणि वरती. स्विमिंग पूल खाली आहे. इथून खाली आहे. हां, ह्या आपल्या रूम आहेत. रूमची कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहेत आणि रूम खूपच भारी आहेत. हा आरसा इथे, हा मी. आणि हे इथे बघून घेतलं तर हे बाथरूम. हाय, बाथरूम पण मस्त आहे. लाईट कुठे? बाथरूम पण नीट अँड क्लीन आहेत. बेड्स वगैरे पण आहेत, बऱ्यापैकी चांगले आहेत. बऱ्यापैकी नाही म्हणजे खूपच चांगले आहेत. असा काहीतरी रूमचा लुक आहे. परत एकदा एक. वाह, मस्त, छान.
अरे बोटावरती झालेला आहे. एकदम मजा. लहानपणीचे दिवस आठवलेले आहे. लहानपणीचे दिवस आठवले ना. आता आल्या चाललो आहे आम्ही क्रिकेट खेळायला. क्रिकेटचा टर्फ तुम्हाला दाखवतो केवढा आहे कसं आहे. मी पण अजून गेलो नाही तिथे. मी आणि माझा मित्रच दोघंच राहिला मागे. आणि हा प्लेस ना खूप चांगलं आहे. पूर्ण म्हणजे हे बोलतात ना आपण राणा बिनात गावा साईडला येतो तसंच आहे. म्हणजे गाव साईडच आहे पण गावची फिलिंग येते. इथे आंब्याची झाडं, आंब्याला मोहर पण आला आहे. आंबे धरतील आहे झाडांना, कलमी आंबे. स्विमिंग पूल आणि क्रिकेट वगैरे खेळून आलो आहे. आणि हे सगळे इथे ॲम्प्लिफायरची तयारी करतात पण चालू एकाला पण नाही होत आहे. ॲम्प्लिफायरचा काय इश्यू येतो आहे दादा मी साऊंडवाला नाही आहे. ओके ट्राय करतो. काय निवांत गॅंग. माझा तर काही प्रश्नच नाही. लाईट त्याच्यावर मार दिसत नाही. आता दिसतोय तो. राहू दे, मला नाही समजत म्हणून मी काय खातच नाही लावते. ॲम्प्लिफायर यांनी ना बिघडवलाय. ॲम्प्लिफायरचा विषय केला आहे. ऋतुभाई कसली तयारी चालू आहे? हे आहे पोरांसाठी सलाड. ओके म्हणजे थोडी तयारी चालू आहे. तयारीच चालू आहे. जेवणाची तयारी चालू आहे. हा लिंबू, ही काकडी, ओके हा टोमॅटो, कटिंग चालू आहे. हा कांदा, ही कटिंग चालू आहे. आणि कटिंग पण करतो आपलं गौरव. गौरव बॉईल केलेले चणे. आणि हेच हे आपण काल भिजत टाकले होते आणि आज सकाळी मीठ टाकून बॉईल करून आणले आपण. मस्त ऐकत आता कापायचं, तयार करायचं मस्त ऐकी. आणि याची भेल बनवायची. होते चालू नाही होत आहे. करण्याचा प्रयत्न चालू आहे प्रयत्न तर चालू आहे पण होत नाही. नवीन कटर हा बाहेरून मागवला शेप आहे. हा, या शेफचं नाव बावकेचं काय बावकेश. टेन्झो. बावकेश. ब्रँड इज टेन्झो. या फार्म हाऊसबद्दल मी थोडं तुम्हाला सांगेन तर हा आपला काहीसा व्ह्यू पॉईंट होता. ही आपली रूम्स आहेत. ही जी बिल्डिंग दिसते ना इथे आम्ही राहिले, जिथे कपडे तुम्हाला सगळे टांगलेले दिसत आहेत तिथे. आणि इथे आम्ही नॉर्मली बसलेलो काल रात्री. मस्तपैकी सगळ्यांचे मनोगत वगैरे व्यक्त केले. बऱ्याच काही गोष्टी बोललो, त्याच्यात खूप मजा आलेली. आणि हा काहीतरी याचा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला टर्फ पण आहे. काल पण तुम्ही बघितला असाल. परत एकदा मी दाखवतो. टर्फ आहे आणि टर्फच्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. एवढा मोठा हा हे रिसॉर्टच बोलतो आहे हिला. एवढा मोठा ना फार्म हाऊस आहे ना, खूप मोठा आहे. जवळजवळ फिरून संपणार नाही. आणि इथे आल्यावर ना पूर्ण म्हणजे गाव साईड म्हणजे आपण जातो ना आपल्या गावी तशीच फिलिंग येते. आणि ही आंब्याची झाडं ना मोहरलेली आहेत. आता लागतील याला आंबे. बघू आता कधी लागतील आणि काय. आंबे खायला तर आपण येणार नाही इथे परत. हा एक स्विमिंग पूल आहे. मस्त स्विमिंग पूल. आणि पाणी पण ना ह्याच्यातलं एकदम स्वच्छ आहे. त्याच्याबद्दल विषयच नाही. जास्त पण खोल नाही. नॉर्मल म्हणजे छातीपर्यंत, माझ्या तरी छातीपर्यंत पाणी येतं. आणि नॉर्मली माझी उंची बघाल तर किती 5'9", 5'8" अशी काहीतरी आहे.
स्विमिंग पूल खरंच भारी आहे. स्विमिंग पूल झालं की इथे आम्ही खुर्च्या टाकून असंच बसायचं. थंडी वाजली की जाऊन तिथे बसायचं. असा बाहेरचं काहीतरी वातावरण आहे. इथून जाऊया आपण. बाय चान्स तिकडे विहीर आहे वाटतं. माझ्या मते तरी ती विहीरच आहे. आणि हे परिसर बघून घ्या, भारी वाटते. इथे केळीची वगैरे म्हणजे आपल्या जे गावाला असतं ना नॉर्मली केळीची झाडं, नारळाची झाडं पण आहेत इथे बघा. नारळाची झाडं वगैरे मस्त आहे इथे. म्हणजे एकदम गावच्यासारखी एक फिलिंग येते की आलो आहे आपण कुठेतरी. आणि एवढी प्रॉपर्टी मोठी आहे ना, आई शपथ काय सांगू तुम्हाला. दुसरा पण मी हे दाखवतो. हा दुसरा पूल आहे आपला. हा एक झाला, हा दुसरा पूल. हा दुसरा पूल आहे. हा नॉर्मल त्याच्यापेक्षा तरी थोडा छोटा आहे. म्हणजे छोटा म्हणजे हायटीने छोटा आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली पोटापर्यंतच पाणी येतं आहे. हा असा काहीतरी पूलचा हा व्ह्यू आहे. आणि हा आमचा टर्फ क्रिकेटचा. 2 दिवस इथे खूप धमाल केली. रात्रीपर्यंत खेळत बसलेलो जवळजवळ 1 वाजेपर्यंत तरी. आणि काल खेळता खेळता आमची बॅट पण तुटलेली आहे. बॅटीचे 3 तुकडे झालेले आहेत. आणि हा काहीसा ट्रफच्या आतमधला व्ह्यू आहे. ट्रफ पण खूपच मोठा आहे. CCTV कॅमेरे पण लागले. तिथे एक लागला आहे आणि हा इथे एक लागला आहे. म्हणजे फुल सिक्युरिटीचा नाद नाही. आणि हा असा काहीतरी टर्फ. आणि आजूबाजूचं वातावरण बघा, एकदम शांत. आजूबाजूला कोणच नाही आपल्याशिवाय. ही अशी पोरांमधली अशी माझी पहिली ट्रिप असेल. खूप भारी वाटलं. म्हणजे नॉर्मल मी एकटा जातो. एकट्यामध्ये जायला खूप मजा असते. एकटा जातो म्हणजे सोबत एखादा मित्र तरी असतो, एखादे 2 मित्र, ते गाडीवरून फिरणं. पण असं मी पहिल्यांदाच आलो कुठेतरी. आणि हे माझं फर्स्ट ट्राय असेल. पण खरंच खूप भारी वाटते. काही क्षण आहेत ते विसरता येणार नाही कधीच, जे काल आम्ही एन्जॉय केले. अलिबागची मच्छी आहे. अलिबागची अलिबाग म्हणले साहेबांनी. अलिबागची आहे. आईला विचारलं काय केलं, आई बोलते करली आहे. बोलत ही खास मच्छी आणली अलिबागवरून आहे माहिती मॅडम. बांगडा मस्त आहे आणि हलवा. त्याच्यामुळे म्हटलं आता मटन कॅन्सल करूया, तुम्हाला मच्छी घालूया. हा बेत 1 नंबर गेला. अलिबाग म्हणतात नाही, काल आणली येताना म्हणून ते मटणाचा कॅन्सल केला. मला विचारलं हां काय नंबर आहे. आणि कमी होतात ना तुम्ही 14-15 जण, ते आम्हाला मच्छीचं परवडलं. काहीच वेगळं नाही ते तर आहेच. थँक्यू सो मच. शुभेच्छा. हो माहिती आहे त्यांना. कालच बोललो आपण. कालच झालं बोलणं. चला ओके बाय, सी यू. चल चव्हाण ॲग्रो फार्ममधून तरी आपण निघालेलो आहे. जेवण वगैरे करून आत्ताचे वाजले 3 आणि इथून निघालो आहे. आणि आताचा बेत होता मच्छी थाळी. जेवणाची चव तरी म्हणजे एकदम घरातल्यासारखी होती, वेगळी काहीच नव्हती त्याच्यासोबत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मी खाली डिटेल्स पण मेन्शन करेन, किंवा मी तुम्हाला हे कार्ड दाखवतो. हे कार्ड तुम्ही एकदा बघून घ्या. आयच्या वाट कार्ड पडलं. ह्याला डायरेक्ट संपर्क करून तुम्ही येऊ शकता चव्हाण ॲग्रो फार्म म्हणून. हा इथे मागे ॲड्रेस वगैरे सगळ्या डिटेल्स मेन्शन केलेले आहेत. वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवेन. आणि ह्या बाजूचं हे बघा ना, ब्युटी कसलं भारी वाटतं आहे ना. खरंच खूप भारीच वाटते. फिलिंग एकदम ढगात आहे. स्टेशनपासून माझ्या मते 1 का 2 किलोमीटर अंतरावर असेल.
तुम्हाला चालत यायचं असेल तर तुम्ही चालत पण येऊ शकता किंवा टॅक्सीने आलात तर माझ्या मते टॅक्सीचे काहीतरी 300 रुपये घेतात. स्टेशन अवघे इथून 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर असेल आणि मगाशी मी बोललो तुम्हाला की स्टेशन 1 की 2 किंवा 3 किलोमीटर असेल, पण 5 किलोमीटर आहे. थोडं बघण्यामध्ये चुकी झाली कुठेतरी. आणि तुम्हाला या फार्म हाऊसबद्दल काही पण क्वेरी असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा आणि मी सध्या तरी तुमची भेट घेतो. ठीक आहे, परत एकदा भेटू तुम्हाला नवीन एका कथेसोबत, नवीन एका व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.